Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर. शरद पवार यांनाही मागे टाकलं. ठाकरेंच्या रामरक्षावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. फडणवीस सदस्य असलेल्या नागपूरमधील मंदिराची ठाकरेंकडून निवड. 18 जुलैला भाजप आणि ठाकरेंची सेना आमने-सामने येण्याची शक्यता. राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. याचिकाकर्त्यांकडून सीबीआय चौकशी, कॅग लेखापरीक्षणाची मागणी. सुनावणीकडे लक्ष. लाडक्या बहिणींना धक्का. 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र. तपासादरम्यान 14,000 पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं उघड. विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल. तर जादूटोणा केल्याप्रकरणी भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची आज ओळख परेड. विभागीय आयुक्तांसमोर ओळख परेड होणार. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या अधिकृत गटनेत्याचा निकाल अद्याप प्रलंबित. मुंबईच्या पायधुनीत एका गोडाऊनमधील वॉचमनकडून 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी. नराधमाला आज कोर्टात हजर करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. 19 जुलैला सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. कोणत्या मुद्द्यांवर चर्चा घेण्याचा विरोधकांचा आग्रह, यावर चर्चा होणार. नागपूरमधील कथित रॅगिंग प्रकरणात 4 विद्यार्थ्यांना अटक. अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचं आंदोलन. विद्यापीठ परिसरात पक्षपात, श्रेयवाद आणि भेदभावाचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोप. धाराशिवमध्ये शीतपेय प्यायल्यानं 2 नर्सना विषबाधा. गजानन महाराजांच्या वारीत वाटण्यासाठी शीतपेय जाणार होते. त्याआधीच घटना घडल्यानं मोठी हानी टळली. या प्रकरणी अधिक तपास सुरू. दारूच्या नशेत असलेल्या अवैध धडकेत 6 वारकरी गंभीर जखमी. टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिल्यानं अपघात. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. बोरघाटातील दरडीमुळे मुंबई-पुणे रेल्वेवर परिणाम. 17 जुलैपर्यंत 25 रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलला. लोणावळा कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत. हॉर्मुझच्या जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य झटके. बारामुल्लामध्ये भीतीचं वातावरण. 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची भूकंपाची नोंद. सुदैवानं जीवितहानी नाही. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.